नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. जनावरांचा चारा महागला, पशुधन सांभाळणे झाले कठीण, दुष्काळी सावट, आधीच पाणी टंचाई, त्यात चारा मिळत नसल्याने गैरसोय. उमराणेत कांद्याची 15,000 क्विंटल आवक, सरासरी 1700 रुपये दर, 6 दिवसानंतर लिलाव पूर्ववत, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोने चांदीचे दर घटले तरी ग्राहकांची बाजाराकडे पाठ, बाजारात मूड अधिक भर. अक्षय तृतीयेला येणार बाजारात चैतन्य. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. महिन्याकाठी निर्माण होणार 1.5 लाख युनिटपर्यंत वीज, महापालिकेला दिलासा, महान येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा श्री गणेशा. खरीप हंगामाने तोंडावर, जिल्ह्यात बोगस बियाण्याची शक्यता, कृषी विभागाचा राहणार वॉच. गतवर्षी 62 तक्रारी होत्या प्राप्त. बाजारात तूर हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर बाजार समिती केंद्र ऑनलाईन सुरू झाले. गुरांच्या देखभालीचा खर्च वाढला, दूध आता 20 रुपयांनी महागणार. म्हशीला सकस चारा मिळावा यासाठी शासकीय पशुपैदास क्षेत्र वाढणार. सिद्धेश्वर धरणात 14% पाणी, वसमतकरांचे काय होणार? पाणी पुरवठा विभागाने उपाययोजना करावी, नळधारकांची मागणी. कॅनलच्या पाण्यामुळे जवळ बाजार भागात ऊस भरला, वेळेनुसार मिळू लागले पाणी, शेतकऱ्याला झाला आनंदी. तापमानामुळे फळबागा भाजीपाल्यास फटका, भाजीपाला बनवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जे न करी राव ते करी गाव हातनेने घडविला 100% मतदानाचा इतिहास, शहरी मतदारांनी धडा घेण्याची गरज. तलाव कोरडे ठाक, अनेक गावांना पाणीटंचाईचा झळा. सध्या 15 टँकर सुरू, अनेक गावातून प्रशासनाकडे टँकरची मागणी. नांदेड जिल्हा, तुमचा जिल्हा नक्की कळवा. अतिपावसाने मोहफुल हंगामा गंडांतर, रोजगारापासून वंचित राहिले मजूर. रानमेव्यातून होते आर्थिक उलाढाल, रोजगार बुडाला. धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने दिले 800 कोटी. नरेंद्र मोदी विचारले, यातील 1 रुपयाची चोरी झाली का? यंदा 2.63 लाख मेट्रिक टन खतांची मागणी, महिनाभरावर खरीप, आयुक्तालयाकडे नोंद. पत्नी बाळंतपणात दगावल्या, शेतकरी पतीला 2 लाखांची मदत. गुजरात मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नवे बदल.